राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. कनाशी शासकीय आश्रमशाळेत सडलेल्या भाजीपाल्याचे ठेकेदारांकडून वितरण. एकीकडे आज आदिवासी विकास मंत्री येणार असताना व गेल्या 2 दिवसांपूर्वी जेवणातून मुलांना मळमळ चक्कर येऊन विषबाधा झालेल्याने दवाखान्यात दाखल करण्याची घटना ताजी असताना लगेच सडलेल्या भाजीपाल्याचे वितरण ठेकेदाराकडून वितरण होत असल्याचा प्रकार आज उघडकीस आल्याने सर्वत्र आदिवासी भागात याबाबत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याबाबत आदिवासी बांधवांच्या लक्षात हे प्रकरण आलेल्या सर्वत्र याबाबत यांची तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडलाय. याबाबत आदिवासी विकास मंत्री यांना जाब विचारण्यासाठी आदिवासी बांधव यांची भेट घेणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत. लोकशाही 18 साठी वृत्त संपादक तुषार बर्डे, कळवा. तुम्हाला जोपर्यंत माझी मुलं वाटत नाही ना, इथे असलेली मुलं दिवसभर शिक्षकाच्या ताब्यात किंवा मुलं असतात ती माझी मुलं, जसं माझं घरचं मुलं आहे तसे घरचं मुलं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या घरातल्या मुलांना कशी ट्रीटमेंट करता तशीच ट्रीटमेंट इथे हॉस्टेलला असते. कारण तुमच्या स्वाधीन केलेलं आहे, तुम्ही पालक आधी नाही, तुम्ही परिसरातली म्हणाला म्हणून ठिकाण असू दे ना. पण शिक्षकाला जोपर्यंत मुख्याध्यापकांना इथल्या सगळ्या स्टाफला इथली मुलं ही माझीच मुलं आहेत ही भावना जोपर्यंत निर्माण होते, तुम्ही स्वतःच्या मुलांची काळजी घेता, आरोग्य घेता की नाही, आधीच उपाययोजना करता की मग ह्या मुलांच्या बाबतीत काय की परिसरातली मुलं म्हणून जाऊ द्या वाढायचं असं व्हायला हवं का? लोकशाही न्यूज लाईव्ह नेटवर्क, प्राध्यापक सुनील चोपळे, आदिवासी समाजसेवक, जिल्हा विधी प्राधिकरण संवाद युनिटमधला आदिवासी प्रतिनिधी. या ठिकाणी आपण बघताय या आश्रमशाळेतली ही जी घटना आहे ती फार विदारक आहे, अत्यंत गंभीर आहे. याकडे मला आदिवासी विकास मंत्री त्याचबरोबर आदिवासी समाजाचे तमाम खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, स्थानिक त्याचबरोबर शिक्षक ह्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. या ठिकाणी फौजफाटा आलेले आता नुकतेच थोड्या वेळापूर्वी आपले आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार विके साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काही खासदार, आमदार असतील, आयुक्त असतील. मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की आदिवासी समाजातील या शासकीय आश्रमशाळेतील मुलांचं भवितव्य आपण लक्षपूर्वक याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. या ठिकाणी पालकही आहेत आणि ह्या जर जीवित आणि वित्तहानी झाली तर संबंधित डिपार्टमेंट पूर्णतः याला जबाबदार असेल. खरं म्हणजेच ही गोष्ट होच नाही. या आश्रमशाळेतील स्टाफ, या ठिकाणी रेक्टर असतील, मुख्याध्यापक असतील, त्याचबरोबर शिक्षक, ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ते फेटाळू शकत नाही. त्यांना आपल्याला नक्कीच जाब विचारणारच आहे मी, कारण आदिवासी समाजातल्या समस्या कुणीच वळाली नसल्यासारखं असं आहे. मला वाटतं मनोज जरांगेसारखा एक आदिवासी समाजाचा जरांगे होणं अपेक्षित आहे, तर आपल्याला न्याय मिळेल. ही एकच समस्या नव्हे, ही तर आरोग्याशी निगडीत आहे. अजूनही संपूर्ण कळवण तालुक्यातील, आदिवासी बहुल जिल्ह्यातील तालुक्यातील जर आपण परिस्थिती बघितली तर सर्वच आश्रमशाळांमध्ये शिकवायला शिक्षक पुरेसे नाहीत. नुकतीच मी मगाशीच मोंदरी शासकीय आश्रमशाळेला भेट दिली. तिथल्या मुलांची फार दयनीय अवस्था आहे तिथेही. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहेत आणि संपूर्ण समाजाने याचा जाब विचारणं फार गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींना, जे लोकप्रतिनिधी आहेत, येताना वाटेत मी कनाशी रस्ता बघितला, रस्त्याची अवस्था काय आहे तेही बघणं गरजेचं आहे. कारण आदिवासी विकास विभागामार्फत करोडो रुपयाचा निधी, महाराष्ट्रातील मंत्रालयाचा सगळ्यात मोठा विकास निधी